नमस्कार मंडळी, 2016 मध्ये प्रदर्शित झालेला सैराट हा चित्रपट खूपच सुपरहिट ठरला। या चित्रपटातील कथा काहींना खूपच आवडली तर काही याला अपवाद देखील ठरले। हा चित्रपट नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केला होता। रिंकू राजगुरू यांनी या चित्रपटातून कलाक्षेत्रात पदार्पण केले। मुख्य नायिकेची तिने या चित्रपटात भूमिका साकारली होती आणि तिचा हा पहिलाच चित्रपट लोकप्रिय ठरला आणि ती घराघरात जाऊन पोहोचली। तेव्हा ती इयत्ता 8वीतच शिकत होती। तिचे आर्ची हे पात्र कलाकारांनी अक्षरशः डोक्यावरच घेतले। या चित्रपटासाठी रिंकूला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते। रिंकूने आतापर्यंत अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे। आपल्या अभिनय कौशल्याने रिंकूने सर्वांनाच भारावून टाकले आहे। एका छोट्याशा खेडेगावातून आलेली मुलगी आज स्टार बनली आहे। एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एक ही मुलगी आहे, पण सैराटमुळे ती रातोरात स्टार बनली आणि करोडपती देखील झाली। तर मंडळी, ही झाली रिंकूची कलाक्षेत्रातील कारकीर्द। आज आपण तिच्या कुटुंबाविषयी जाणून घेणार आहोत। सध्या सोशल मीडियावर रिंकूच्या वडिलांची खूपच चर्चा सुरू आहे। रिंकूच्या वडिलांचे नाव महादेव राजगुरू असं आहे। रिंकूचे वडील सदाशिवराव माने विद्यालय अकलूज या शाळेत शिक्षक आहेत। रिंकूचा जन्म 3 जून 2001 रोजी अकलूज येथे झाला होता। रिंकू ही लहानपणापासूनच खूपच हट्टी आणि जिद्दी आहे, असं त्यांच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं। रिंकूची आई आशा ही देखील खूप सुंदर असून ती गृहिणी आहे। तर रिंकूचा छोटा भाऊ सिद्धार्थ राजगुरू हा इयत्ता 8वी मध्ये इंदापूर येथे शिकत आहे। तर मंडळी, सैराट फेम आर्ची तुम्हाला आवडते का, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।